Once more! Once more! Once more! मित्रांनो, आजचा व्हिडिओ तो एकदम कडक आणि जबरदस्त झालेला आहे. तो जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ आपण CapCutचा वापर करून बनवणार आहे आणि CapCut ॲप्लिकेशन आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी प्ले स्टोअरवरून सुपर पेन प्रो हा ॲप इन्स्टॉल करून त्यातला सिंगापूरचे पेन कनेक्ट करायचे. त्यानंतर आपले CapCut ॲप्लिकेशन ओपन करायची. CapCut ओपन केल्या अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आपला जो बेटमार्कचा व्हिडिओ आहे ना, तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून आपण इन्स्टॉल करून इथे सिलेक्ट करून ॲड करायचं. त्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून याचा सॉन्ग आहे ना, तो वेगळं करायचे. त्यानंतर ना सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे बीट्सचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आता जिथे बीट्स चेंज होतील ना, तिथे ॲड बीटवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. तर आता व्हिडिओच्या लास्टपर्यंत बीट्स आहेत ना, ते ॲड करून घ्यायचे. तर मी आता लगेचच ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, व्हिडिओच्या लास्टपर्यंत अशा प्रकारे सगळे बीट्स आहेत ना, ते ॲड करून घेतलेले. तर आता बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. ते एक आपल्याला रिप्लेस ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आपल्याला जो आपला इमेज आहे ना, तो सिलेक्ट करायचा आहे. इमेज सिलेक्ट केल्यानंतर ना, आता जिथे जे बीट्स ॲड केलेत ना, ते तिथे स्प्लिट करायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, हे जे आपले लास्टचे 2 बीट्स आहेत ना, ही आपली लास्ट वन पहिली म्हणजे ही 8 सेकंदवरची बीट, या बीटवरती एक स्प्लिट करायची नाही आणि हे जे 6 सेकंद 15 फ्रेमवरची बीट आणि ह्या बीटवरती सुद्धा स्प्लिट करायचं नाही. हे 6 सेकंद 15 फ्रेमच्या अलीकडचे सगळ्या बीटवरती आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं आणि 6 सेकंद 15 फ्रेमच्या बीटच्या पुढचे जे बीट आहेत ना, त्या बीटवरती म्हणजे 2च बीटवरती आपल्याला स्प्लिट करायचं नाही. बाकी सगळ्या बीटवरती आपल्याला अशा प्रकारे स्प्लिट करत जायचं व्हिडिओच्या लास्टपर्यंत. स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत म्हणजे 6 सेकंद 15 फ्रेमच्या बीटपर्यंत. तर मी आता लगेचच स्प्लिट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी अशा प्रकारे स्प्लिट केलेले 6 सेकंदच्या बीटपर्यंत. तर अशा प्रकारे स्प्लिट केल्यानंतर ना, त्या एकदम म्हणजे पुढची लास्ट जी 6 सेकंद किंवा 7 सेकंदवरची लेयर्स आहे ना, ते सिलेक्ट करून खाली स्क्रोल करून ते एक रिप्लेस ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आपल्याला जो ज्याचा काही म्हणजे कोणाचा देखील आपल्याला इमेज लावायचा असेल, ज्याच्या चॅनलचा इमेज लावायचा आहे ना, तो आपल्याला सिलेक्ट करायचा. त्याला स्क्रीनशॉट करून आपण क्रॉप करून घेऊ शकता. तर आता हे ॲड केल्यानंतर ना, आपल्याला ह्या स्टार्टिंगला ह्या लेअरवरती आपल्याला ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथे आपल्याला स्विंग बॉटम नावाचा जो ॲनिमेशन आहे ना, तो ॲड करून घ्यायचा. त्यानंतर ना, बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. हे एवढं ॲड झाल्यानंतर ना, आता आहे ना, आपल्याला हे जे 6 सेकंद 15 फ्रेमच्या आसपासची जी बीट आहे, ह्या बीटवरती येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये किंवा इथे खाली इथे स्क्रोल करून आपल्याला एक लाईटचा ऑप्शन आहे, या लाईटमध्ये यायचं. त्यानंतर इथे आपल्याला METEOR हे अशा प्रकारचा METEOR नावाचा एक इफेक्ट नेटवर्क नावाचा इफेक्ट त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड केल्यानंतर ना, ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सिलेक्ट करायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता एकदा बॅकवरती क्लिक करून त्यानंतर आपल्याला जी त्या पुढची बीट आहे ना, 6 सेकंद 15 फ्रेमवरच्या बीटवरती तर आपण ॲड केली, म्हणजे मेट्रोचा इफेक्ट ॲड केला. तर 8 सेकंदच्या बीटवरती येऊन तिथे आपल्याला जो इमेज आहे ना, तो ॲड करायचा आहे. म्हणजे इमेज आपल्याला ॲड करावं लागणार आहे. तर त्यासाठी ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती जायचं. त्यानंतर जो काही इमेज आहे ना, त्याला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करून आपल्याला इथे असं खाली सेट करायचं, झूम करून असं सेट केल्यानंतर ना, आता इथे आपल्याला खाली एक रिमूव्ह बेझीचं ऑप्शन बघायला भेटेल. म्हणजे ह्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑटो रिमूव्हलवरती क्लिक करायचं. त्यानंतर स्ट्रोकवरती जाऊन इथे आपल्याला कोणता देखील स्ट्रोक आवडतोय ना, तो सिलेक्ट करायचं. तर मी आता हा स्ट्रोक सिलेक्ट करून ह्याचा कलर आहे तो ब्लॅक ठेवतो. त्यानंतर आता बॅकवरती क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड केल्यानंतर ह्याची जी साईडची लेंथ आहे ना, हे आपल्याला वाढवायचे. म्हणजे 0 पॉईंट इथे बरोबर 3 सेकंद 3.0 सेकंद आहे ना, इथे आपल्याला 4 सेकंद किंवा 3.5 सेकंद ठेवायचे. त्यानंतर आता पुढचे जे आहे ना, ही व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करत असं व्हिडिओच्या लास्टपर्यंत न्यायचं आहे. हे लास्टचा भाग आहे ना, तो डिलीट मारून टाकायचा CapCutचा. तर त्यानंतर आता आपल्याला आहे ना, इथे जी बीट आहे ना, त्या बीटवरती स्प्लिट करायचं अशा प्रकारे. त्यानंतर आता आपल्याला आहे ना, स्टार्टिंगच्या बीटवरती येऊन तिथे आपल्याला म्हणजे पहिली जी लेयर आहे ना, त्या लेयरला आपल्याला लास्टला एक की फ्रेम ॲड करायची. त्यानंतर स्टार्टिंगला एक की फ्रेम ॲड करायची. त्यानंतर स्टार्टिंगच्या की फ्रेमवरती येऊन इथे असं इमेजला आहे ना, खाली घ्यायचं एकदम असं. खाली घेतल्यानंतर या मध्ये दोन्ही की फ्रेमच्या मध्ये येऊन ह्या ग्राफच्या ऑप्शनवरती क्लिक करून
इथे आपल्याला ग्राफ आहे ना खाली स्क्रोल करायचं पुढे. इथे आपल्याला एक फ्लो 1 नावाचा जो ग्राफ आहे ना त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना आता पुढची जी दुसरी लेअर आहे ना त्या लेअरला सिलेक्ट करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन आपल्याला इनमध्ये कोणता देखील ॲनिमेशन ॲड करू शकता मित्रांनो तुम्ही, जो तुम्हाला आवडतो तो. नाहीतर मी जो सांगतो तो ॲड करून घ्या मित्रांनो. इथे आपल्याला क्रॉस शेक नावाचा इफेक्ट मी ॲड करतोय. तर तुम्हाला कोणता इफेक्ट हवा आहे ना, तो ॲनिमेशन हवा आहे ना, तो इथे तुम्ही ॲड करून घेऊ शकता. तर मी आता क्रॉस शेक असं सर्च करून हे सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करून घेतो अशा प्रकारे. तर आता हे ॲड केल्यानंतर ना आता आपल्याला आहे ना या 6 सेकंदवरची बीट आहे, ह्या बीटवरती येऊन आपल्याला ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. त्यानंतर ना हे जे आहे ना भावाचे फॉलोअर्स म्हणजे भावाचे बघितले का, हे जे इमेज आहे ना त्याला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करून ह्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचे त्या 6 सेकंडच्या बीटपासून. त्यानंतर ना आपल्याला हे जे आहे ना असं थोडं झूम करून आपल्याला कसं हवं आहे ना तसं सेट करून घ्यायचं. असं सेट करून घेतल्यानंतर ना आता आपल्याला स्टार्टिंगला ते ॲड ओव्हरलीमध्ये जाऊन हे जे तुझे सबस्क्रायबर्स फक्त 1000 आहेत, हे जे इमेज आहे ना ते ॲड करून सिलेक्ट करून ॲड करायचं. त्यानंतर ना आपल्याला असं झूम करून घ्यायचं आहे. असं झूम करून आपल्याला आपली 6 सेकंडची बीट आहे ना या बीटपर्यंत वाढवायचं आहे. तर मित्रांनो इथे मी तुम्हाला इमेज आणखी 2-4 देखील दिले आहे. इथे तुझे सबस्क्रायबर फक्त 1000 आहेत, इथे 2000 3000 असे मी इमेजेस देतो. तर ते तुमचे जेवढे सबस्क्रायबर्स आहेत ना ते तेवढे तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे तेच इमेज आहे ना ते सिलेक्ट करून ॲड करू शकता. तर आता एवढं केल्यानंतर ना आता आपली 6 सेकंडची बीट आहे आणि ह्या बीटवरती येऊन आपल्याला ते इफेक्ट्स ऑप्शन याच्यामध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर ना थांबा 2 मिनटं सांगतो मी. तर अशा प्रकारे आता आहे ना आपल्याला आहे ना व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन बाय द फायर प्लेस नावाचा इफेक्ट आहे ना त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून याचेच फिल्टर आहे ना तो 0 करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना आपल्याला ह्यालाच डुप्लिकेट करायचं आहे. ना डुप्लिकेट केल्यानंतर ना अशा प्रकारची दुसरी लेअर येईल. त्यानंतर त्याला सिलेक्ट करून रिप्लेसवरती जाऊन पार्टीमध्ये यायचं. त्यानंतर ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा जो इफेक्ट आहे ना त्याला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड आणि इंटेन्सिटी 0-0 करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर ना आपोआप व्हिडिओच्या लास्टपर्यंत जाईल मित्रांनो ते डुप्लिकेट केलेल्यामुळं. तर आपल्याला दुसरी लेअर आहे ब्लॅक फ्लॅशची लेअर त्याला सिलेक्ट करून डुप्लिकेट करून त्याला रिप्लेसमध्ये जाऊन आपल्याला पार्टीमध्ये शेक नावाचा इफेक्ट आहे ना त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड आहे ना ती 4 किंवा 5 ठेवून इंटेन्सिटी 10 किंवा 12 ठेवायची. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे. तर अशा प्रकारे हे एवढे केल्यानंतर ना आता आपल्याला ना स्टार्टिंगला येऊन प्लस नाही व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये आपल्याला डायमंड झूम नावाचा, नाहीतर इथे आपल्याला ओपनिंग म्हणजे इंट्रो अँड आउट्रोमध्येच भेटून जाईल मित्रांनो डायमंड झूम नावाचा जो इफेक्ट आहे ना तो त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला आहे ना आपली जी चौथी बीट आहे ना चौथी बीट 4 नंबरची बीट ह्या बीटपर्यंत आपल्याला ॲड करायचं. म्हणजे 3 सेकंदवरची बीट ह्या 3 सेकंडच्या बीटपर्यंत हा इफेक्ट ॲड करून आपल्याला परत आणखी एकदा 3 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन पार्टीमध्ये शेक नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला आपल्याला 6 सेकंडच्या बीटवरती येऊन बीटपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून आपल्याला इंटेन्सिटी 10-12 ठेवून स्पीड 4-5 ठेवायची. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे एवढं ॲड केल्यानंतर ना आता आपल्याला स्टार्टिंगला येऊन ते ओव्हरले तर ॲड केलेले आहेत आपण सगळे. तर अशा प्रकारे आता आपल्याला स्टार्टिंगला येऊन ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं. त्यानंतर डायनॅमिक शेक 2 नावाचा इफेक्ट ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन आपल्याला इथे आहे ना इथे सर्च करून घ्यायचं मित्रांनो. आपल्याला डायरेक्ट इथे RIPPLE रिपल हा सर्च करून हा इफेक्ट सिलेक्ट करून आपल्याला बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून डायनॅमिक शेक 2 नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 4 नंबरच्या लेअरवरती सुद्धा आपल्याला सर्च करूनच ॲड करावं लागणार आहे मित्रांनो. रिपल नावाचा इफेक्ट आहे सर्च करायचं असं. तर अशा प्रकारे 3 नंबरला आलेलं आहे. तर असं ॲड करून पुढच्या 5व्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून आपल्याला डिस्टॉर्ट राईट नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर मित्रांनो अशा प्रकारे आता हे सगळे पुढचे बीट आहेत ना यावरती आपल्याला म्हणजे 3 सेकंद 10 फ्रेमवरची लेअर आणि त्या लेअरवरती आपण ॲड केलं तर इथे डिस्टॉर्ट राईट, त्याच्या पुढच्या लेअरवरती आपल्याला ॲड करायचं डिस्टॉर्ट लेफ्ट. तर अशा प्रकारे तसं डिस्टॉर्ट राईट डिस्टॉर्ट लेफ्ट करत आपल्याला 6 सेकंडच्या बीटपर्यंत यायचं. त्यानंतर ना आपण 6 सेकंडच्या बीटवरती तर ॲड केलेलं आहे, 6 सेकंडच्या लेअरवरती तर आपण ॲड केलेलं आहे इथे स्विंग बॉटम. तर इथे तुम्ही स्विंग बॉटम किंवा स्विंग
कुठला देखील ॲड करू शकता तुमच्या मनानुसार, म्हणजे कसा हवा आहे तसं ॲड करू शकता. तर मी स्विंग बॉटम तुम्हाला ॲड करायला सांगितलेलं आहे, तर ते ॲड करून घ्या. तर त्यानंतर ना आता अशा प्रकारे हे झाल्यानंतर ना आपला जो व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे एक्सपोर्टचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक केल्या केल्या आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आज व्हिडिओ कसा कमेंट करून की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर व्हिडिओ पुढच्या इंटरेस्टेडमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय श्री जय महाराष्ट्र.